नमस्कार. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे बस स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील या महत्त्वाच्या बस स्थानकावर गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक नियंत्रक नियमितपणे उपस्थित नसल्याचा आरोप होत आहे. कारंजा बस स्थानकावर दिवसरात्र प्रवाशांची मोठी वर्दळ असते. तालुक्यातील सुमारे 80 गावांतील नागरिक, विद्यार्थी आणि प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण आणि ट्युशनसाठी दररोज कारंज्यात ये-जा करतात. मात्र स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत वाहतूक नियंत्रण कार्यालय सुरू असते, पण त्यानंतर कार्यालयाला कुलूप लागते. त्यामुळे रात्रीच्या वेळी बस स्थानक पूर्णपणे नियंत्रणाविना राहते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तींचा बस स्थानक परिसरात वावर वाढतो. तसेच काही अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची देखील इथे गर्दी दिसून येते. अशा परिस्थितीत एखादी गंभीर घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तळेगाव आगाराने कारंजा बस स्थानकासाठी 2 वाहतूक नियंत्रकांची नियुक्ती केलेली असल्याचे सांगितले जाते. मात्र हे कर्मचारी नियमितपणे कार्यरत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान अवघ्या महिनाभरापूर्वी बस स्थानकावरील एसटीच्या उपहारगृहाचे शटर फोडून चोरी झाल्याची घटना घडली होती. तसेच परिसरातील काही बॅनर फाडल्याच्याही घटना समोर आल्या होत्या. या घटनांनंतरही सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही ठोस सुधारणा झालेली नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. प्रवाशांची सुरक्षा, शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था आणि रात्रीच्या वेळी देखरेख सुनिश्चित करण्यासाठी कारंजा बस स्थानकावर 2 वाहतूक नियंत्रकांची नियमित नियुक्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की एखादी मोठी दुर्घटना किंवा गंभीर घटना घडल्यानंतरच प्रशासन आणि आगार प्रमुखांना जाग येणार का? कॅमेरामनसह प्राध्यापक प्रदीप झुटी, कारंजा, जिल्हा वर्धा.